चला तर आपण याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते पाहून घेऊ. हा पाहता आपला हा गिझर. आता हा फिटिंग कसा करायचा यासाठी आपण काय केलेलं आहे, हे ॲडेजिव्ह स्टिक नवीन मॉडिफिकेशन केलेलं आहे. ॲडेजिव्ह स्टिक याच्या मागे असे स्टिकर आहे. हा स्टिकर काढून घ्यायचा आणि हे बरोबर असं आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बोर्ड आणि नळाचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करूनच असा बरोबर भिंतीवरती चिकटवायचा. आणि याच्यावरती आता आपल्या गिझरला आपण 3 स्लॉट दिलेले आहेत. बरोबर सेंटरच्या स्लॉटला हा माउंट करायचा. किंवा जर ज्यांच्या घरी अशी फरशी नसेल त्यांच्यासाठी आपण 2 स्क्रू ड्रायव्हर प्लग दिलेले आहेत. हे साईडच्या 2 स्लॉट मध्ये 2 स्क्रू ड्रिल करून असं त्याच्यात अडकवायचा. हा गिझर असा अडकवला. त्याच्यानंतर आपण ही टोटी आणि पाईप देत आहे. ठीक आहे, ही टोटी एकदम व्यवस्थित करून घ्यायची आणि आपला 1/2 इंचीचा नळ असणार आहे त्याला कनेक्ट करायची. आणि हे गिझरच्या खालच्या साईडला जे आहे हे इनलेट आहे. हे कनेक्शन करायचं पाईपचं. असं ठेवला, पाणी चालू केलं सुरुवातीला. थोड्याच वेळात गिझरच्या समोरून हे आहे आउटलेट. आउटलेट मधून पाणी चालू होईल. हे आउटलेट आहे, आउटलेट मधून पाणी चालू होईल. आउटलेट मधून पाणी चालू झालं ते काय करायचं, हे आपले वायर, ही वायर बोर्ड मध्ये लावायची. ठीक आहे, आउटपुट मधून पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचं. स्विच ऑन केला इथे 2 लाईट चालू होतील गिझरच्या. पॉवर आणि हिटिंग म्हणजे पॉवर म्हणजे सप्लाय चालू झाला, हिटिंग म्हणजे गिझरची आतमधली कॉइल हीट होते. आता सुरुवातीला एक 10 सेकंद एकदम कमी प्रेशर ठेवायचा. पाण्याचा एकदम कमी प्रेशर ठेवायचा. 10 सेकंदात पाणी गरम व्हायला सुरुवात होईल. जसं पाणी गरम व्हायला सुरुवात होईल तसं हळूहळू पाण्याचा प्रेशर वाढवायचा. जसं आपल्याला गरम पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण थंड पाण्याचा नळ ठेवू शकतो. थंड पाण्याचा प्रेशर जसं ठेवणार त्याच्यानुसार गरम पाणी येईल. कमी प्रेशर ठेवला तर जास्त गरम पाणी येईल आणि मीडियम प्रेशर ठेवला तर कोमट पाणी येईल. तर एक साधारणतः आंघोळी योग्य पाणी येतं. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पाणी ठेवू शकतो. एक 5 मिनिटात 10 लिटर गरम पाणी होतं. मिनिटाला 2 लिटर. आपला यूज करून झालं, आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं झालं तर काय करायचं, स्विच बंद करायचा आणि पाणी बंद करायचं. आणि नेक्स्ट टाइम चालू करताना आपण सुरुवातीला आधी पाणी चालू करायचं. आउटलेट मधून पाणी चालू झाल्यानंतरच स्विच ऑन करायचं. तोपर्यंत स्विच ऑन करायचा नाही. ठीक आहे, हे पहा एकदम इझी इन्स्टॉलेशन आहे. प्लंबरची गरज नाही, फिटिंगला आणखीन काही कशाची गरज नाही, ड्रिल मशीनची गरज नाही, काही नाही. एकदम इझिली तुम्ही घरच्या घरी इन्स्टॉलेशन करू शकता.